सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममयि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनुते पंकजवासिनि देवसुपो। हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळी छान अशी देवपूजा झाली होती आणि मग नंतर मस्त असा व्लॉग स्टार्ट केला. आज होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. मग मस्त असं अंगण वगैरे झाडून घेतलं, छान पाणी वगैरे शिंपडलं होतं. त्यानंतर मग इथं हळदीचं लेपन लावायला घेतलं. हळदीचं लेपन बनवण्यासाठी मी हळद आणि त्याच्यामध्ये गोमूत्र टाकलं होतं. अष्टगंध नव्हता माझ्याकडे, मग तो नव्हता टाकला. गोमूत्र आणि हळद घेऊन छान मिक्स करून ते मस्त असं उंबरठ्याला लावून घेतलं. आणि माझ्या हेल्पला ऑब्वियसली अन्वी होती ती दरवेळेसच असते माझ्या हेल्पला. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता, सो आज उद्यापनसुद्धा करायचं होतं. मग आज जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करत होती. आणि आज छान अशी साडी घातली होती. साडी घालण्याचा योग फक्त काही सणसूद असेल किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हाच येतं, नाहीतर ऑब्व्हियसली आपण आपल्या रोजच्या कपड्यांमध्येच असतो. पण असं साडी वगैरे घातलं की छान वाटतं. मग आज म्हटलं शेवटचा गुरुवार आहे तर मग मस्त अशी साडी वगैरे घालून देवपूजा वगैरे करूयात. आणि इकडे मस्त हळदीचं लेपनसुद्धा मी आता लावून घेते. आणि असं काही सकाळ सकाळी केलं की खूप छान आणि प्रसन्न वाटतं. सगळं पूजेचं वगैरे साहित्यसुद्धा आणलं होतं. मग नंतर लगेचच मी छान अशी पूजासुद्धा मांडून घेणार होते. सकाळ सकाळी पूजा आणि छान अशी ती कहाणी वाचून झाली की सगळे कामं करायला सोपी पडतं. आणि सकाळी सकाळी छान अशी पूजा झाली की छानही वाटतं. त्यामुळे मी आज सकाळीच पूजा वगैरे करायला घेतली होती. आणि आज एकादशीसुद्धा होती. मग नैवेद्य काही दाखवायचा नव्हता, दुसऱ्या दिवशी दाखवायचा होता. त्यामुळे आज नैवेद्य जे फराळाला करणार होती तोच मी तिथे दाखवणार होती. आणि इथं बघा मी किती सुंदर असं लेपन लावलं. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रांगोळी मला फार काही येत नाही, मग जशी येते मी तशी इथे काढली होती छोटीशी आपली. त्यानंतर मग म्हटलं आता छान अशी पूजा मांडून घेतली. पूजा मांडताना काही शूट केलं नाही, डायरेक्टली पूजा मांडून झाल्यावरच केलं. आणि जे उद्यापनाला सामान लागणार होतं ते सुद्धा मी इथं ठेवून घेतलं होतं. आणि बघा किती छान अशी पूजा मांडून झाली होती. पूजा खरंच खूप छान दिसत होती आजची पूजा. आणि आज मी गजरा आणला होता देवीला घालण्यासाठी, तोही मी इथं तिला घातला आहे. तोही खूप छान असा दिसत होता. त्यानंतर डायरेक्टली नेक्स्ट डे शूट केलं. त्यानंतर आधीमध्ये शूट करायला अजिबात जमलं नाही. तर त्याच रात्री मी छान असा भाजीपाला आणला होता. संध्याकाळी मार्केटला गेलो होतो तेव्हा. मग इथे सगळा मी भाजीपाला रात्री काही ठेवला नव्हता, तसाच तो पिशवीमध्ये होता. मग सकाळी उठल्या आधी ते काम केलं. सगळं काही साहित्य पिशवीमधून काढून घेतलं आणि इथे ठेवून होते. आठवड्याभराचा एकदमच भाजीपाला आणला म्हणजे आठवडाभर काही टेन्शन राहत नाही. आणि आठवडाभर रोज भाजीला काय करायचं हाही प्रश्न उरत नाही. त्याच्यामुळे मी आठवड्याभराचा एकदमच भाजीपाला घेऊन येते. त्याच्यासोबत एक दिवस भाजी, एक दिवस कडधान्य असं करते मी. रोजच जे भाजी आणले ते करत नाही. एक दिवस कडधान्य आणि एक दिवस पालेभाज्या किंवा जे काही दुसरी भाजी आणली असेल ते असं करते. आणि आता बाजारात गाजरसुद्धा खूप स्वस्त झालेत. गाजरचा सीझन आहे, गाजर वाटाणा, सो गाजरसुद्धा आणले होते. आता बघूयात त्या गाजरच्या हलव्याचा मुहूर्त कधी लागतो. आणि इथं छान असा भाजीपाला आणला होता. मग म्हटलं मस्त अशी पावभाजी करावी आज. त्यामुळं म्हटलं पावभाजी करायला घेतली. आणि मी मटार नव्हते आणले, त्यामुळे मी फ्रोझनचे मटार घेऊन आली होती. ते 5 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले, कारण त्याच्यामध्ये बर्फ साचला होता. तेही छान वितळून वगैरे झाला होता बर्फ. आणि इथे बघा किती छान. नंतर मटारही छान स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं. आणि सगळ्या भाज्या छान अशा धुवून चिरून घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या. त्यानंतर आता हे सगळे जे मी आहे ते शिजायला टाकणार होती. आणि मेन आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं होतं ते बीटरूट. माझ्याकडे एक बीटरूटसुद्धा होतं, तेही मी त्याच्यामध्ये टाकलं होतं. बीटरूटने खूप छान कलर येतो भाजीला आणि मस्त अशी लाल दिसते. तिखट नसते पण लाल वगैरे दिसते आणि छान कलर येतो. त्याच्यामुळे मग तेही त्याच्यामध्ये मी टाकलं होतं. कुकरला भाजी लवकर शिजून जाते, त्याच्यामुळे जास्त काही शिट्ट्या घेतल्या नव्हत्या. 3च शिट्ट्या घेतल्या होत्या. त्याच्या बीट असल्यामुळे 3 शिट्ट्या घेतल्या होत्या. अदरवाईज 2 शिट्ट्यामध्ये छान असा भाजीपाला शिजून होऊन जातो. बीट थोडंसं शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे मग 3-4 शिट्ट्या घेतल्या. आणि छान असं इथं शिजूनसुद्धा झालं होतं.
सर्वात आधी कुकर लावून घेतला आणि जे काही आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते सुद्धा मी इथं दुसऱ्या साईडला आता कापून वगैरे घेणार होती. आणि तुम्हाला जेवढ्या माणसासाठी पावभाजी करायची आहे तेवढं तुम्ही हे घेऊ शकता भाजी. आणि जेवढं पाणी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जेवढ्या माणसांसाठी करायचं आहे तेवढ्या माणसांसाठी पाणीसुद्धा टाकू शकता. त्यानंतर इथं शिट्ट्या वगैरे झाल्या, ते सर्व असं मॅश करून ठेवलं होतं. आणि बटरसुद्धा आणलं होतं, बटरमध्येच करूया म्हटलं, बटरने पावभाजीला टेस्ट छान येते, मग इथं बटरसुद्धा घेऊन आली होती मी. त्यानंतर मग भाजी तयार करायला घेतली. जिरं मोहरी कढीपत्ता वगैरे टाकलं, छान असं तडतडू दिलं. त्यानंतर जास्त काही टाकलं नव्हतं, फक्त कांदा टमॅटो टाकून छान आणि त्याच्यात मीठही टाकलं. आणि त्यानंतर चांगलं असं परतून घेतलं होतं जोपर्यंत ते पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत छान असं हलवून घेतलं. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे बेसिक मसाले असतात ते घातलं होतं. आणि मार्केटमधून पावभाजी मसालासुद्धा आणला होता, मग तो 2 पॅकेट त्याच्यामध्ये घातला. पावभाजी जास्त होती त्याच्यामुळे मी 2 पॅकेट इथे मसाला घातला होता. तुम्ही जेवढ्या माणसांसाठी असेल तेवढा मसाला इथे घालू शकता. आणि थोडासा गरम मसालासुद्धा घातला होता. त्यानंतर छान अशी भाजी मसाला परतून घेतला तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला होता. आणि त्यानंतर ज्या भाज्या शिजायला टाकल्या होत्या त्या छान अशा मॅशरने मॅशसुद्धा करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि छान असं हलवून घेतलं. त्यानंतर जेवढं मला भाजी हवी होती त्याच्यामध्ये मग मी तेवढं पाणी ॲड करून छान अशी भाजी उकळी आणून दिली. आणि खरंच पावभाजी टेस्टला खूप छान झाली होती, खूप भारी लागत होती. आणि जशी वर आपण खातो, जसं दुकानांवर जाऊन खातो गाड्यांवरती, तशीच सेम झाली होती पावभाजी. खूप दिवसानंतर केल्यावर अशी काहीतरी छान होते पावभाजी. सो मी खूप दिवसानंतरच केली होती, जवळजवळ 6-1 महिन्यानंतर केली होती, त्यामुळे ती खूप छान झाली होती. टेस्टसुद्धा खूप छान होती पावभाजीची. आणि इथं मी आधीच मीठ टाकलं होतं भाजी शिजवताना, त्यामुळे मी आता थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं. आणि त्यानंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीरसुद्धा होती, ती त्याच्यावर छान अशी टाकून गार्निश करून घेतली भाजी. आणि भाजीला बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आला होता. बीटने खरंच खूप छान कलर येतो पावभाजीला, तुम्ही नक्की ट्राय करा. जर कोणी टाकत नसेल तर नक्की टाकून बघा, पावभाजीला खरंच खूप छान कलर येतो बीटने. त्यानंतर इथे आपली छान अशी चमचमीत पावभाजीसुद्धा तयार झाली. त्याच्यानंतर आम्ही अजिबात वाट न बघता पावभाजीसुद्धा खाल्ली. आणि जे बटर आणलं होतं त्याच्यातच मी छान पाव भाजून घेतले, थोडेसे कडक करून घेतले, आम्हाला कडक आवडतात. सो मी इथं छान असे पावसुद्धा भाजून घेतले होते, ते काय शूट केलं नाही. आणि इथं बघू शकता आपलं छान असं ताट तयार आहे. तुम्हीसुद्धा या पावभाजी खायला. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसते पावभाजी, आणि खरंच छान जमली का मला हेही सांगा. त्यानंतर छान असं जेवण केलं, नंतर आमचा डान्स एन्जॉय केला. आज सुद्धा एवढंच होतं. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. डॉक्टर ने खिलाई दवा, चूहा बोला वाह 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 वाह. हाँ बस